मला तुम्हाला विचारायचं आहे की मराठी भाषा संमेलनामधून आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, तर यातून आपण महाराष्ट्रासाठी काय आणू शकतो? भारतातील एक छोटं गाव, प्राध्यापक उन्मेष शेकडे, एकूण 22-23 पुस्तकं लिहिण्याचा योग आला. तुमच्या प्रश्नाकडे मी वळतो. भारत देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावणारे, एकूणच भारत देशाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि भारत देशाच्या 140 कोटी लोकांचा सन्मान आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करून देणारे या भारताचे सन्माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सरकारने मायबोली महाराष्ट्राच्या मराठीला, भारत देशाच्या एका भाषेला प्रतिष्ठित करण्यासाठी अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला. याबद्दल प्रथम सरकारचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही अभिजात मराठी भाषेच्या अनुषंगाने प्रश्न विचारला. या ठिकाणी प्रथमतः याची आपल्याला नोंद घ्यावी लागते. त्याचे काही निकष असतात. त्या निकषाच्या दर्जावर भाषा पात्र होते. सरांनी संस्कृत भाषेचा एक सुंदर उल्लेख केला. त्यामध्ये भाषेचं प्राचीन तत्व शोधलं जातं. या प्राचीन तत्वाच्या शोधण्यामध्ये संस्कृत भाषेमध्ये वर्ण व्यवस्था उपलब्ध झालेली होती आणि त्याचा आधार घेऊन पुढे मराठी भाषेने विकासाला प्रारंभ केला. गाथा सप्तशती हा एक दस्तऐवज मराठी भाषेमध्ये प्राचीन तत्व सिद्ध करण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर प्राचीन शिलालेख असतील, प्राचीन ताम्रपट असतील, या सर्व बाबीमध्ये जी मराठी भाषा संस्कृतमधून पुढे विकासाचा टप्पा, या टप्प्याकडे आपल्याला वळावं लागतं. हा टप्पा याच्यासाठी महत्त्वाचा आहे, प्राचीन तत्व सिद्ध होणे ही कसोटी, आणि या कसोटीवर आपली मराठी भाषा उतरलेली आहे. आणि या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे काय होतं, या दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर असं की केंद्र सरकारमार्फत या भाषेला फंड उपलब्ध होतात आणि फंड उपलब्ध झाल्यानंतर मराठी भाषेच्या विकासासाठी, म्हणजे कोणत्याही भाषेचं जिवंतपण त्या भाषेच्या विस्तारावर अवलंबून असतं आणि त्याच्यासाठी फंड लागत असतो. हे प्रकाशन स्टॉल आहेत, इथं सुद्धा फंड लागत असतो आणि हा फंड 200 ते 300 कोटी रुपयापर्यंत सरकारकडून पुढे निश्चित मिळेल आणि मराठी भाषेचा जगामध्ये ज्ञानाच्या दृष्टिकोनातून, विकास होण्याच्या दृष्टिकोनातून प्राधान्याने विकास होईल. याच ठिकाणी एक मुद्दा मला असा नोंदवावा वाटतो. भाषेचं सार्वत्रिकरण, ज्या भाषेचं सार्वत्रिकरण होईल म्हणजे भाषा एका मर्यादित वर्तुळामधून बाहेर पडेल, त्या दिवशी ती भाषा संपन्न होईल. आणि हा सार्वत्रिकपणा प्राप्त करून देण्यासाठी अभिजात मराठी भाषेचा दर्जा ही एक मौलिक संधी आहे. ही अशी मौलिक संधी आहे जसं एखादं मातीमध्ये सोन्याची खाण असते पण ती आपल्याला माहिती नसते आणि मातीतलं सोनं आपल्याला मिळालं की अवर्णनीय आनंद होतो. तसं अभिजात भाषेचा दर्जा हा भाषा विकासाचा एक सुंदर अलंकार आहे, तो शब्द अलंकार आहे. म्हणून मला या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने उत्तर वाढत जाईल एवढंच म्हणायचं आहे. प्राचीन तत्व सिद्ध करून मराठी भाषेला सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवायचंच आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय पातळीवर मराठी भाषा आपली सर्व राज्यामध्ये कशी पोहोचेल आणि सर्व राज्यातल्या मराठी विभागामध्ये, विभाग तर आपले तर काही निघालेलेच आहेत आणि ते नसतील तर निघावेत आणि याच्या पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंड, मलेशिया या ठिकाणी सोडून बाकीच्या देशामध्ये सुद्धा मराठी भाषेचे अध्ययन सुरू होण्यासाठी, अध्यासन केंद्र सुरू होण्यासाठी हा शासनाचा फंड उपयोगी आणावा आणि मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर वैश्विक स्वरूप कसं धारण करता येईल या दृष्टीनं सर्व मराठीचे अभ्यासक, लेखक, कलावंत, अध्यक्ष, मराठी भाषेची आस्था असणारे आणि नसणारे पण या प्रवाहामध्ये येऊन सर्व राज्यकर्त्यांनी हा प्रयत्न करणं आवश्यक आहे की जी वैश्विक ज्ञानाची भाषा म्हणून रूपाला येईल, अमृताची पैजा जिंकेल. थँक्यू.